मुंबई महापालिकेची तब्बल 3.5 वर्षांनी झालेली निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कारण मुंबई महापालिकेतल्या 227 पैकी तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। ही धक्कादायक बाब माहिती अधिकाऱ्यांमधून उघड झाली असून एका प्रकरणातली याचिका फेटाळण्यात आली आहे। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महापालिकेच्या विधी खात्याकडून ही माहिती देण्यात आली। त्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 119 मध्ये मोहम्मद अनवर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेना नगरसेवक राजेश सोनावळे आणि इतर उमेदवारांविरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका लघु न्यायालयानं फेटाळून लावली आहे। पण उर्वरित प्रकरणांमध्ये अद्याप सुनावणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हाती आली आहे। दरम्यान विद्यमान नगरसेवकांविरोधात इतक्या मोठ्या संख्येनं निवडणूक याचिका दाखल झाल्यानं नजीकच्या काळात न्यायालयीन निर्णयांचा महापालिकेच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। याच वेळेला केसेस झाल्यात असं नाही, दर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर 2 नंबरचा कॅन्डिडेट हा जिंकलेल्या कॅन्डिडेटच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन टाकतच असतो। त्यामुळे ही काही नवीन गोष्ट झालेली आहे असं मला वाटत नाही। याच्यामधल्या 99% पिटिशन्स ज्या असतात त्या डिफीट होतात। एखाद्या केसमध्ये कधी काहीतरी निकाल लागतो आणि ते मेरिटनुसार तो निकाल लागत असतो। त्यामुळे ही काही नवीन गोष्ट घडलेली आहे असा काही भाग नाही। अशा प्रकारचे पिटिशन्स हे जिंकलेल्या उमेदवारांच्या विरुद्ध महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती टाकल्या जातात। 227 नगरसेवक असतात महानगरपालिकेत आणि 86 होत्या, त्यातले मला वाटतं 1-2 डिस्पोज झालेले आहेत म्हणून 84 आहेत अजून केस। म्हणजे ऑलमोस्ट 1/3 महानगरपालिका हा फ्रॉड लोकांनी भरलेला आहे। जनप्रतिनिधी जे निवडून आलेले आहेत अशा 86 लोकांवर केस आहे आणि कुठेतरी त्यात मी पण एक केस केलेली आहे। म्हणून मला माहिती आहे की कसे डॉक्युमेंट बनवलेले जातात आणि कसा गव्हर्नमेंटचा गैरफायदा किंवा फायदा करून हे सगळं पूर्ण सेटअप होते। एक जबाबदारीने आरोप करते की ओल्ड कस्टम हाऊस सिटी कलेक्टर ऑफिसमधनं जे फ्रॉड डॉक्युमेंट्स जास्त करून बनतात हे तिकडून बनतायत।